माझ्या कंबरेत खूप तीव्र वेदना होत होत्या, तेव्हा माझा दीर मला म्हणाला, वहिनी, मी तुमची मसाज करून देतो. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. जेव्हा माझ्या दीराने माझी मसाज केली तेव्हा मी गाढ झोपले. त्यानंतर माझ्या दीराने माझ्यासोबत, आमच्या लग्नाला आताच 5 महिने झाले होते. आणि माझा नवरा संजय कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता. तो दुसऱ्या शहरात नोकरी करत होता. मला कंबरेचा खूप त्रास सुरू झाला होता. मला हा त्रास बालपणापासूनच आहे. आणि संजय घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं. घरातलं काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर होऊन राहायचे. संजय शिवाय माझं मनही घरात लागत नव्हते. संजय आल्यावर मला खूप बरं वाटायचं. पण तो महिन्यातून फक्त 2 दिवसाकरिताच येत असायचा. आणि लगेच परत जात होता. तो घरी आल्यावर माझी उदासी कायमचीच पळून जात होती. पण तो जाणार आहे असं जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती. आणि आमच्यासोबत माझा दीर पण राहत होता. पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा. एक वेळेस संजय घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथे एकटीला अजिबात करमत नाही. माझी तब्येत पण ठीक राहत नाही. मला तुझ्या सोबत घेऊन चल ना. पण तेव्हा संजय म्हणाला, मी सध्या तरी तुला घेऊन जाऊ शकत नाही. मी तुला 2-3 महिन्यानंतर नेहण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या तर तुला येथेच राहावे लागणार आहे. आणि इथे तुला सोबत विनय तर आहेच ना, त्याचं कॉलेज पण चालू आहे. म्हणून तुला असं घेऊन जाता येणार नाही. त्याची पण इथे सोय लागणार नाही. 2-3 महिने थांब, तोपर्यंत विनयचं कॉलेज सुद्धा संपेल. मग त्याने माझ्या दीराला सांगितलं, वहिनीकडे जरा लक्ष देत जा असे सांगून संजय निघून गेला. आणि विनय पण कॉलेजला निघून गेला. पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती. माझी कंबर खूपच दुखत होती. विनय कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपवलेले पाहिले. तेव्हा त्याने दार वाजवले आणि म्हणाला, आत येऊ का वहिनी? मी म्हणाले, हो हो ये. तेव्हा तो आत आला. म्हणाला, काय होतंय वहिनी? तब्येत ठीक नाहीये का तुमची? तुम्हाला काय होते ते सांगा. तेव्हा मी म्हणाले, माझी कंबर खूप दुखते. तेव्हा तो म्हणाला, वहिनी तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कंबरेची मसाज करून पूर्ण दुखणे थांबून टाकेल. आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही. कारण मला वाटले आराम मिळत असेल तर काय हरकत आहे. मी आता दुखणे विसरूनच गेले होते. मग त्याने मला काही वेळाने विचारले, कसं वाटलं वहिनी? बरं वाटतंय का? मी म्हणाले, खूप बरं वाटतंय. माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले. मी त्याला म्हणाले, खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली बरं का? थँक्यू, माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल. वहिनी, मी थोडीशीच तर मदत केली आहे. तुम्ही माझ्या कामात किती मदत करता, मग मी थोडं तुमचं काम केलं तर त्याचा थँक्यू म्हणायची आवश्यकता नाहीये. आणि मग आमच्यात खूपच चांगल्या गप्पा रंगल्या. त्या दिवसापासून तो माझी काळजी पण खूप चांगल्या प्रकारे घेत होता. आणि चांगल्या प्रकारे बोलत होता. आता त्याला माझ्याशिवाय करमत नव्हते. कॉलेजमधून आल्या आल्या तो पहिले माझ्या रूममध्ये यायचा किंवा मी किचनमध्ये आहे का बघायचा. आणि घरात कोणी नसल्यामुळे मलाही त्याच्याशी बोलावं लागायचं. मी त्याला माझ्या भावासारखा आहे असे समजून बोलायचे, म्हणून मी एकदम त्याच्यासोबत बिनधास्त बोलायचे. तो कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता. मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नाही. पण त्याने मला ड्रेस घेतले होते त्याच्या आवडीचे. मला म्हणाला, वहिनी तुम्ही ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसताल. हा घालून तर बघा. मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती, पण मी त्याचं मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता. मी लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातला नव्हता. मी साडीच घालत होते. रोज घरात काम वगैरे करताना मी गाऊन घालत होते. आणि तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी घेत होते. पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून मला तो म्हणत होता, वहिनी तू गाऊन घालतेस मग ओढणी कशाला घेतेस, तुला गरम होत नाही का? तेव्हा तो मला असे सारखेच म्हणत होता. मी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. पण तो आता रोज मला माझ्या कंबरेची मसाज करून देत होता. आणि मलाही सवय झाली होती रोज मसाज करून घ्यायची. कारण माझी कंबर खूप दुखायची. एके दिवशी मध्यरात्री माझे कंबर दुखत होते. मला त्या दिवशी झोप लागली नाही. आणि माझ्या रूमची लाईट चालू होती. त्याच्यामुळे संजयला समजले की वहिनी अजून झोपलेली नाही. तो माझ्या रूम जवळ आला आणि दार वाजवलं. मी विचारलं, कोण आहे? तर तो म्हणाला, वहिनी मी विनय आहे. तो म्हणाला, तुमच्या कंबरेची मसाज करून देऊ का? यावर मी काहीच बोलले नाही. कारण मध्यरात्र झाली होती. विनय पुन्हा म्हणाला, काय झालं वहिनी? जास्त त्रास होता आहे का? तेव्हा मी म्हणाले, हो मला खूप त्रास होता आहे. हे ऐकून त्याने तेल घेतलं आणि माझ्या कंबरेवर टाकलं. आणि मसाज करायला सुरुवात केली. तो इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता की 2-3 मिनिटातच माझी कंबर दुखायची थांबली. पण त्या दिवशी कंबर दुखायचे थांबून सुद्धा असे वाटत होते की तो मसाज करायचा थांबू नये.
मी हे विसलीच होती की मसाज करणारा माझा नवरा नसून माझा दीर होता. माझं शरीर प्रफुल्लित झालं होतं. माझा नवरा माझ्या जवळ नसल्यामुळे माझं शरीर पूर्ण कधीच सुखावलं नव्हतं. आणि हे विनयला सुद्धा कळालं होतं. त्याने मसाज करता करता त्याचे हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले. त्याला म्हणाले, हे काय करताय तुम्ही? तो मला म्हणाला, वहिनी काय झालं? काही चुकीचं करतोय का मी? तुमची पण हीच इच्छा आहे ना? तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला उठू दिले नाही. घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी आरडाओरडा करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही. त्याने माझ्यासोबत खूप घाणेरडे कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला. पोलीस आल्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले. आपल्या भावाच्या बायकोसोबत असं कोणी करत का? आपण तिला आई मानलं पाहिजे. मी त्याला आपल्या भावासारखा समजून मोकळ्या मनाने मसाज करण्यास सांगितले, पण तो या स्तराला जाईल याची मला जराही कल्पना नव्हती. त्याच्या मनातले ते पाप मी ओळखू शकले नाही. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की असे कोणासोबतही घडू नये. मित्रांनो, कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.